घी टाकायचं, बारीक रवा भाजायचा. जम भाजल्यावर आता मी भाजत आहे. रवा भाजून झालेला आहे. तर आपण त्याचं फोडणी देऊया. हा टोप ठेवूया. आज बनणार आहे उपमा, नाश्त्यासाठी उपमा. तेल टाकायचं टोपामध्ये. त्याच्यानंतर घ्यायचं कढीपत्ता, मग मिरची, आता घेणार राई, मग जिरं. आता कांदा टाकायचा. कांदा भाजून घ्यायचा. गाजर टाकायचे. नंतर टाकायचे मटार. 1 ग्लास पाणी, मीठ चवीपुरता. बीट टाकल्यानंतर थोडीशी साखर. कड आलेला आहे, त्याच्यात हे टाकायचं जे कड आलेलं होतं ते. आपली फोडणी ते आता मिक्स करायचं. झाकण ठेवायचं. झालाय. हा बघा उपमा झालेला आहे.